काही रोजगार जाणार नाहीयेत बघा, काही रोजगार जाणार नाहीयेत. जे काही स्पोर्ट्स रिलेटेड जे काही गेम आहेत ज्याच्यामध्ये जुगार नाही ते सर्व गेम सुरू असणार आहेत ज्यामध्ये जुगार आणि रोजगार सरकारचं नुकसान काय बोलताय? लाखो करोड रुपये जीएसटीची चोरी केली हो. आणि सरकार हे आमचं सरकार आहे, लोकांचं सरकार आहे. कोणाचं आयुष्य बर्बाद करून लाखो कुटुंब देशोधडीला लावून सरकारला फायदा नाही करायचा आहे. सरकारला असा फायदा नको आहे ज्याने लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी होणार आहे, लोकांची कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. त्यातून होणारा नफा सरकारला नको आहे. हे सरकार आमचं आहे, लोकांचं सरकार आहे. त्यामुळे अशा गोष्टींना हे सरकार थारा देणार नाही. मी सोशल मीडियावर पाहतोय की सरकारचं नुकसान आहे वगैरे, असं काही नुकसान नाही आहे. यात म्हणून रोजगार बुडणार आहे वगैरे असं काही नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की या गेमर्सची संख्या, ह्या गेमर्सची जर संख्या तुम्ही पाहिली ना 2020मध्ये ही लूट कशी वाढलेली आहे. 2020मध्ये 36 करोड लोक खेळत होती. 2024मध्ये 50 करोड लोक हे ऑनलाईन गेम खेळायला लागली. आणि आज देशात 568 मिलियन खेळाडू आज हा खेळ खेळत आहेत आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करत आहेत. ह्या सेक्टरमध्ये आपण विचार केला का? 25,000 करोडची फॉरेनची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. डायरेक्ट 25,000 करोडची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. हा जो खेळ आहे हा आपल्या देशाला लुटतोय. यामध्ये GST इंटेलिजन्स जे आहे, जो DGGI म्हटलं जातं, ह्यामध्ये 81,875 करोड GSTची चोरी केलेली आहे. 81,875 करोड GSTची चोरी केलेली आहे. आणि आत्तापर्यंत 1.10 लाख करोड रुपयाची GSTची चोरी ह्या लोकांनी केलेली आहे. 700 पेक्षा जास्त विदेशी कंपन्या या धंद्यामध्ये गुंतलेल्या आहेत. आत्तापर्यंत आम्ही कायम मागणी करत आहोत. 357 कंपन्या या वेबसाईट्स सरकारने ब्लॉक केलेल्या आहेत. 2,400 बँक खाती सरकारने अटॅच केलेली आहेत. आणि 126 करोडपेक्षा जास्त रक्कम सरकारने बँकांमध्ये फ्रीज केलेली आहे. म्हणजे देशाचं नुकसान करणारे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, देशाचे तरुणांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या काही गोष्टी आहेत. आणि त्यापासून या देशातील तरुणांना, देशातील फॅमिलीजना वाचवण्याकरता सरकारने हा कायदा केलेला आहे.